नमस्कार, तुम्हा सर्वांचं महिमा क्रिएशनमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा टोमॅटोचा सॉस। आता टोमॅटोचा सॉस म्हटला की चायनीजचा पदार्थ असो किंवा कुठलाही तळण असो, त्याचबरोबर कुठलाही नाश्त्याचा आयटम असो, त्याच्यासोबत टोमॅटोचा सॉस हा नेहमीच खाल्ला जातो। तर असा विकतचा टोमॅटोचा सॉस घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी वर्षभर टिकणारा हा सॉस बनवूया। टोमॅटो सॉससाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया। या ठिकाणी 2 किलो अगदी लाल चुटूक असे टोमॅटो घेतलेले आहेत। हे टोमॅटो गावठी आहेत, ते आंबट गोड चवीचे असतात, म्हणून मी याचा वापर करते। तुमच्या एरियामध्ये जे कुठले टोमॅटो तुम्हाला मिळतील ते तुम्ही घ्या। आता 2 किलो टोमॅटोसाठी एक मध्यम आकाराचा कांदा इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। टोमॅटो आता आपल्याला अशा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला टोमॅटोला शिजवायचं आहे, त्याच्यामुळे बारीक केलंच पाहिजे असं काही नाही। मी मोठे मोठे तुकडे असे कापून घेतलेले आहेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सगळे टोमॅटो धुवून स्वच्छ करून त्यांना व्यवस्थित सुकून घेतलेलं आहे की पाण्याचा अंश त्याच्यावरती राहणार नाही। कांद्याला सुद्धा आपण आता मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे आणि दालचिनी आणि मिरे हे मात्र आपल्याला जसेचे तसे ठेवायचे। आता कुकरमध्ये आपल्याला हे सर्व टमाटे टाकून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर चिरलेला कांदा, दालचिनी, मिरे आणि साधारणतः 7 ते 8 मोठ्या लसणाच्या पाकळ्या मी इथं घेतलेल्या आहेत। कांदा, लसूण आणि मिरे यामुळे आपल्या जो टोमॅटो सॉस आहे त्याला थोडेसे असे तिखट चव लागणार आहे। यामध्ये आता आपले टमाटे किती आंबट आहेत आणि आपल्याला किती सॉस गोड हवा आहे त्या प्रमाणात आपल्याला साखर टाकायची। तर इथं मी 150 ग्रॅम साखर टाकलेली आहे। साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते, तर आपल्याला या ठिकाणी साखर आणि सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे असंच शिजू द्यायचं आहे की जेणेकरून साखरेला पाणी सुटेल आणि टमाट्याच्या पाणी आणि साखरेच्या पाणीमध्ये आपले टमाटे छान शिजतील। पण थोडा वेळ आपल्याला ही असेच खाली वर करत परतत राहायचे आहे। थोडीशी साखर मेल्ट झाली की आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यानंतर आपला टोमॅटो छान व्यवस्थित शिजलेला आहे। आता हे मिश्रण आधी थंड होऊ द्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला मिक्सरमधनं अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे। आता पेस्ट करण्या अगोदर आपल्याला हा दालचिनीचा जो तुकडा आहे तो काढून घ्यायचा आहे। बाकी सर्व साहित्य आपल्याला टोमॅटो सॉससोबतच ग्राइंड करायचं आहे। आता थोडं मिश्रण मी मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये चाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण आता आपण गाळून घेणार आहोत। या कढईमध्येच मला टोमॅटो सॉस शिजवायचा आहे, म्हणून मी या कढईमध्येच हे टोमॅटो सॉस गाळून घेते आहे। गाळण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या टोमॅटो सॉसमधल्या ज्या काही टोमॅटोच्या बिया असतील किंवा जे मोठे मोठे तुकडे राहिलेले असतील ते निघून जातील आणि आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट टोमॅटोची मिळेल। टोमॅटोचं सगळं मिश्रण मिक्सरमध्ये गाळून आता हा सॉस तयार झालेला आहे आणि हे जे मोठे मोठे तुकडे आहेत आणि बिया आहेत ते आपण काढून टाकणार आहोत। टोमॅटोच्या ह्या सॉसचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे, अगदी लाल चुटूक असा आलेला आहे। आता आपण सॉस मध्यम गॅसवरती शिजायला ठेवलेला आहे। यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे। व्हिनेगर हे आपल्या सॉसला जास्त काळ टिकवण्यासाठी मदत करेल। यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। इथे आपल्याला मीठ थोडासाच टाकायचं आहे, कारण की सॉस शिजवल्यानंतर याची क्वांटिटी कमी होणार आहे। यानंतर आपल्याला सॉस किती तिखट हवा आहे त्या प्रमाणात आपण तिखट टाकून घेणार आहोत। आता सगळं मिश्रण मी व्यवस्थित एकत्र करून घेते आहे आणि हा सॉस शिजवताना ह्याला सतत हलवत राहायचं आहे की जेणेकरून हा सॉस खाली चिटकणार नाही किंवा जळणार नाही। आता हा सॉस 10 ते 15 मिनटं शिजवल्यानंतर हा सॉस शिजवताना हा सारखा उडत असतो, त्याच्यासाठी मी थोडीशी ताटली अशी अर्धी करून ठेवलेली आहे की जेणेकरून हा शिजताना असं मध्ये मध्ये उडणार नाही। आता सॉस शिजवून माझे 20 मिनटं झालेले आहेत आणि सॉस थोडासा घट्ट असा होत चाललेला आहे। आता आपण या सॉसची एक प्लेट टेस्ट करणार आहोत। तर प्लेट टेस्टसाठी काय करायचं, एका बशीमध्ये हा सॉस थोडासा असा काढून घ्यायचा आहे आणि ही बशी थोडीशी अशी तिरकी करायची आहे। तर तिरकी करताना हा जर असा पटकन खाली घसरला आणि त्याच्या मागे जर असे थोडंसं असं पाण्यासारखं तुम्हाला दिसत असेल, जर ते राहिलं तर याचा अर्थ सॉस अजून शिजायला वेळ आहे। अजून मी 10 मिनटं हा सॉस सतत हलवत शिजवून घेतलेला आहे। आता पुन्हा आपण प्लेट टेस्ट करणार आहोत। तर बघूया आता या वेळेस आपल्या सॉसची स्टेटस काय आहे। पुन्हा आपण प्लेटमध्ये थोडासा सॉस घेतलेला आहे आणि ह्या प्लेटला आपण थोडंसं तिरकं केले। हे बघा, आता बिलकुलसुद्धा आपला सॉस खाली घसरत नाही आहे आणि घसरताना सुद्धा मागच्या साईडला पाण्याची अशी कुठली
लाईन नाही आहे, याचा अर्थ आपला सॉस आता पूर्णपणे शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा सॉस थंड करून घ्यायचा आहे. सॉस पूर्ण थंड झाल्यानंतर एका काचेच्या हवाबंद बाटलीमध्ये काढून घ्यायचा आहे. हा सॉस वर्षभर अगदी चांगला टिकतो. आजची रेसिपी आवडली असेल तर महिमा क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह.